आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस. गुलमोहरचं झाड कोसळून दोघा जिवलग मित्रांचा मृत्यू. नाशिकमधील घटना. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील प्रशिक्षणार्थी कामगारांचा मृत्यू. सातपूर औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत नेहमीप्रमाणे कामावर जाताना सोमवारी दुपारी दुचाकीनं प्रवास करणाऱ्या दोघा मित्रांचा अंगावर झाड पडल्यानं मृत्यू झाला. गौरव रिपोटे, सम्यक भोसले अशी मृत्यू झालेल्या दोघा मित्रांची नाव आहे. सर्वसामान्य कुटुंबातील गौरव व सम्यक हे जिवलग मित्र होते. दोघांनी 12वी पर्यंत शिक्षण घेतलं होतं. मागील 6 महिन्यांपासून गौरव व सम्यक हे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी करत होते. दोघांचे वडील हे मालधक्का इथं मोलमजुरी करतात. गौरवच्या दुचाकीनं नेहमीप्रमाणे कंपनीत जाण्यासाठी निघाले. सातपूरच्या ESI रुग्णालयामागील रस्त्यांवर असलेल्या कामगार डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाच्या प्रवेशद्वारासमोरील मुख्य रस्त्याने प्रवास करत असताना वादळ वारा व पावसामुळे ठिसूळ प्रजातीचा भलामोठा गुलमोहराचा वृक्ष त्यांच्या दुचाकीवर पडला. त्यामुळं ते दोघेही झाडाच्या फांद्याखाली दबले गेले. ही बाब स्थानिक नागरिकांसह अन्य कामगारांच्या लक्षात येताच त्यांनी अग्निशमन दलासह पोलीस रुग्णवाहिकेला माहिती कळवली. सातपूर अग्निशमन केंद्राच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं दोघा जखमींना बाहेर काढून एका टेम्पोमध्ये युवकांना टाकून त्वरित शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र गौरवचा जागीच मृत्यू झाला होता असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं. तसेच सम्यकचा रात्री खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. या घटनेनं मालधक्का रोड परिसरासह देवळाली गाव भागात शोककळा पसरली आहे. शहरातील ठिसूळ प्रजातीची धोकादायक झालेली झाडे काढण्याची मागणी होती. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.